परमेश्वराचा धर्म ईश्वर धर्म आहे आणि हा ईश्वर धर्म आपल्याला जीवनाची प्राप्ती करून देतो आणि ते प्राप्ती होण्यासाठी आपण हा संसार अज्ञानमय महासागरामध्ये पडलेलो आहे। आपलं शरीर या अज्ञान महासागरात आहे, आपल्याला काही कळत नाही। पण अज्ञानाच्या महासागरामध्ये आपली नौका चाललेली आहे, ती नौका डुबायला पाहते आहे। ती नौका एका दिवशी जर डुबून गेली तर आपण वर येणारच नाही आणि ती नौका परमेश्वराच्या कृपेच्या माध्यमातून अनुकूल वाऱ्याच्या माध्यमातून या भवसागरातून बिनधोक चालते। त्याच्या खाली परमेश्वराचं नामस्मरण करण्याची गरज आहे। नुसत्या भौतिक सुखाला भौतिक शरीराला सुख करण्यात अंतिम हित नाही। प्रत्येक गोष्ट जर तुम्ही भौतिकाच्या माध्यमातून प्राप्त करत गेले तर अंतिम हित तुमचं होणार आहे। प्रत्येक भौतिक जे सुख आहे त्याच्या मागे दुःख दडलेलं आहे। कोणतंही भौतिक सुख घ्या त्याच्या मागे संसारामध्ये दुःखच आहे, कारण हा संसार दुःखरूप आहे आणि हा दुःखरूप याच्यासाठी अंतिम हित म्हणजे परमेश्वराची भक्ती करणे आणि परमेश्वर समजून परमेश्वराचं नामस्मरण करणे हेच आहे। आणि या परमेश्वराची भक्ती करत असताना ही आपल्याला शरीर रूपी नौका दिली असताना परमेश्वराने भक्कम असं शरीर दिलेलं आहे नौका रूपी, आणि आपण या आध्यात्मिक अज्ञानामुळे भौतिक शरीराच्या आसक्तीमध्ये जळालो आहे। शारीरिक संबंधियामुळे कुटुंबाबद्दल आसक्ती निर्माण झालेली आहे, मालमत्तेविषयी आसक्ती निर्माण झालेली आहे। परमेश्वर व भक्त याची जाणून घेण्याची गरज राहिलेली नाही। धार्मिक विधी कर्मकांड याच्यामध्ये आपण आसक्त झालेलो आहे आणि हे जे करत असताना जन्म मृत्यूच्या 84च्या चक्रामध्ये आपण फिरतोय, अन्य देवी देवताच्या कर्मकांडात बुडालेलो आहे। स्वामी चक्रधरांनी याकरताच मानवा पंथाची स्थापना केली। मानव जातीला मुक्तीचा मार्ग दाखवावा, मानवा पंथ काय आहे तो स्वीकारून मोक्ष मार्गाचं वाटसरू बनावं, यासाठी मानवा पंथ परमेश्वराने प्रत्येक युगामध्ये निर्माण केलेला। मानवा पंथाची विशेषता, मानवा पंथ हा कोणत्याही मानवापासून तयार झालेला नाही। बरेच संप्रदाय मानवापासून तयार होत आले आणि त्या मानवाला ते ईश्वर मानायला लागले, परंतु मानवा पंथ हा मानवापासून मनुष्यापासून सुरुवात झालेला नाही। स्वतः परमेश्वराने स्वामी चक्रधरांनी गोपाल कृष्णांनी भगवद्गीता निरूपण करून ग्रस्त लोकांना त्याचं तत्वज्ञान सांगितलं की देवता भक्ती कशी आहे, परमेश्वर भक्ती कशी आहे, कशाने कोणता देव पावेल, रूढी परंपरा काय आहे, कर्मकांडाचं बंधन नाही। मानवा पंथ किती सोपा आहे, कोणत्या कर्मकांडाचं बंधन नाही, जप नाही, मंत्र नाही, तप नाही, यज्ञ नाही, याग नाही। परमेश्वर भक्ती करत असताना कोणत्याच गरज नाही, देव बदलण्याची गरज नाही। कारण जगामध्ये महिन्या परत देव बदलत जातात, त्याच्यामुळं कोणत्या देवतेने फळ द्यावं हा देवतेला सुद्धा विचार पडलेला आहे। तसं परमेश्वराच्या मार्गामध्ये काही दिवसांनी चक्रधर स्वामींची करा, काही दिवसांनी दुसऱ्याची करा, असं काही सांगितलं नाही, फक्त परमेश्वराची भक्ती करा। हा या ठिकाणी आहे, याच्यामध्ये पितृश्राद्ध नाही, पिंडदान नाही, कर्मकांडाचं बंधन नाही,
फक्त परमेश्वराची भक्ती नामस्मरण करा याचबद्दल आहे। असा मानवा पंथातला एवढा सर्वश्रेष्ठ सोपा साधा परमेश्वर प्राप्तीचा मार्ग आजपर्यंत समाजामध्ये कुठेही निर्माण झालेला नाही। बघून घ्या तुम्ही। अनेक प्रकारच्या देवता विधी आचरतो, नारायण बली करतो, अंक करतो, ढंक करतो, थंड्या पाण्यामध्ये आंघोळ करावं लागते, बसावं लागतं, असा कोणताच विधी याच्यात नाही मानवा पंथाच्या ईश्वर मार्गामध्ये, कोणताच नाही। पण त्याच यांनी शंका केलेली आहे, इतका सुंदर पंथ आहे, इतका मानवा पंथ चांगला आहे, तर समाजात याचं कमी प्रमाण का आहे? समाजात सर्व लोक का आचरत नाही? प्रत्येक प्रश्नही त्यांनीच केलाय आणि उत्तरही त्यांनीच दिलेला आहे, असा हा ग्रंथ आहे। उत्तरही प्रश्नही तेच करतात, आपल्याला निर्माण हो का नको हो, परंतु तेच प्रश्न करतात ना उत्तरही तेच देतात। म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे। तुम्हाला असं वाटेल की एवढा मोठा चांगला समाजामध्ये हा पंथ आहे, तर एवढं या पंथाचं या समाजामध्ये कमी प्रमाण का, असा प्रश्न वाटणं सर्वाला साहजिक आहे। सर्वांनीच परमेश्वराची भक्ती करायला पाहिजे होती। इतका साधा आहे, सोपा आहे, सरळ आहे, मग सर्व का करत नाही? का याचा विस्तार असा पूर्णपणे होत नाही? त्यांनी उत्तर दिलेलं आहे, त्यांनीच उत्तर दिलेलं आहे। ज्याप्रमाणे बाजारात स्वस्त दिखाऊ माल खूप राहत, चायना नेट मोबाईल 1000 रुपयाला भेटतो, आणि तोच जर कंपनीचा मोबाईल घेतला तर 1 लाखाला भेटतो। 1 लाखाचे मोबाईल घेणारे क्वचित आहे, पण 1000चा मोबाईल घेणारे असंख्यात आहे। स्वस्त आहे, घेऊन टाक, परंतु दोघांची कॅपॅसिटी पाहिली का? म्हणून ते म्हणतात दिखाऊ माल जिथे मिळतो ना तिथे लोकांची संख्या गर्दी जास्त राहते। ज्या ठिकाणी लोकांची गर्दी आहे त्या ठिकाणी असं समजावून घ्यायचं की इथं दिखाऊ माल आहे। हिऱ्याच्या दुकानात, सोन्याच्या दुकानात जेवढे इतर दुकानात लोक राहतात तेवढे दुकानात नसतात। बोटावर मोजण्या इतके लोक तिथं दिसतात, कारण त्याची पारख सर्वाला नाही, अर्थात त्याची कुवत सर्वाला नाही। तुम्ही म्हणता त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून ते जातात, आमच्याकडे पैसा असता तर आम्ही गेलो असतो, परंतु तुम्ही तुमच्याकडे जरी पैसा दिला ना, तुम्ही त्या दुकानात जाणार नाही, दुसऱ्याच दुकानात जा। तुमची कुवत नाही ना त्या दुकानात जावं अशी, तुमची कुवत नाही। तुम्हाला पैसा मिळाला, खूप पैसा मिळाला की आपण कुठे जातो माहितच आहे। म्हणून ते म्हणतात की बोटण्यावर मोजण्याचे लोक दिसतात का, तर अशा प्रकारचे त्यांना त्याची कल्पना आहे, कुवत आहे। ज्याच्याकडे असतात तेच दुकानात असतात। त्याप्रमाणे जीवाची स्थिती अशी आहे सिद्धांतानुसार, पंथीय ज्ञानाची पात्रता, मागील जन्मी परमेश्वर प्राप्तीचा अधिकार, तेच लोक मानवा पंथाचे अनुयायी होतात। ज्यांना पंथीय ज्ञानाची पात्रता आहे, ज्यांचा मागील जन्माचा परमेश्वर प्राप्तीचा अधिकार आहे, तेच लोक मानवा पंथाचे अनुयायी होतात। तुम्ही तर म्हणता की बरेच लोक उपदेश घेतात, ते अनुयायी नाही। उपदेश घेतला म्हणजे अनुयायी नाही। उपदेश घेतला आणि त्याचं कोणतंच कार्य केलं नाही, तो मानवा पंथाचा अनुयायी नाही, कारण तो सर्वीकडेच जातो, हेही तेही तेही करतो, तो मानवा पंथाचा अनुयायी नाही। म्हणून ते म्हणतात की जे अधिकार आहे परमेश्वर प्राप्तीचा, तेच लोक मानवा पंथाचे अनुयायी होतात, आणि मानवा पंथात त्याच्यामुळे गर्दी कमी राहते। इतरांना सुद्धा ज्ञान प्राप्त करून अधिकार या मानवा पंथाचा जोडता येतो। मानवा पंथामध्ये काय आहे, तर मानवा पंथामध्ये एकच आहे, ईश्वर हा सर्वश्रेष्ठ।
आतापर्यंत 4 युगाच्या परंपरा जर पाहिल्या, 4 युगामध्ये ईश्वरापासून अनेक प्रकारचे ज्ञानी तयार झाले, अतिशय विद्वान झाले, परंतु कोणत्या ज्ञानियांनी स्वतःला परमेश्वर म्हणून घेतलं नाही. त्यांनी सांगताना त्या ईश्वराचंच भक्ती करा, सर्वश्रेष्ठ भक्ती परमेश्वराचीच आहे असं सांगितलं. देवी देवताची मोक्ष देत नाहीत, त्यांची भक्ती करू नका, आमचीही करू नका, करा तर त्या परमेश्वराचीच भक्ती करा, हा सांगणारा मानव पंथ. दुसऱ्या संप्रदायात तसं नाही. स्वतःला दत्तात्रयाचा अवतार म्हणून लोकांच्या अंतःकरणात घुसून जातात आणि अनेक प्रकारच्या बैठका होतात. नाही, दत्ताचा अवतार होऊन आला नाही असं महानुभाव पंथात नाही. कितीतरी विद्वान होऊन गेले त्यांच्यापेक्षा 1000 पट, परंतु त्यांनी हे केलं आणि हे महानुभाव पंथाची विशेषता आहे. ईश्वर हा सर्वश्रेष्ठ. 800 वर्षापासून जोपर्यंत स्वामी चक्रांचे अस्तित्व आहे तोपर्यंत परमेश्वर चक्रधर स्वामीच समजणार, दुसरा समजणार नाही. त्याचा जो भक्त आहे त्याला कधीच देव मानणार नाही. म्हणून स्वामींनी सांगून दिलेलं आहे की एकनिष्ठ भक्ती हे स्वामी चक्राचीच करा. कदाचित ईश्वराच्या ज्ञानियाला एक आहे भक्त आपण या ते देव न म्हणू, अशा प्रकारचं एक विचारस्थळामध्ये सूत्र आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, जी हे तुमचे म्हणावे की, परमेश्वराला जी लावायची, महाराज हे तुमचे म्हणावे की, परंतु काही लोक अज्ञान लोक आम्हालाही महाराज म्हणतात. 1000 वेळा सांगितलं की महाराज म्हणणं म्हणजे गैर आहे, तुम्हाला तो अविधीचा दोष आहे. सरळ बाबा म्हणा, महाराज नका म्हणा. महाराज ईश्वराला लागणारी उपाधी आहे. पण आपण जर किती वेळा सांगून तेच जर म्हटलं तर आपण केलेली भक्ती 0 आहे. ईश्वराचा विश्वास उडून गेला. म्हणून महानुभाव पंथ हे सांगतो की सर्वश्रेष्ठ जो परमेश्वर आहे त्याचीच भक्ती करा. महाराज तोच आहे, सगळ्यांचा राजा तो आहे. आम्ही तर निमित्त मात्र आहे. आम्ही काय आज नाही तर उद्या, परंतु जो सर्वसाधनदाता तो आहे असा शिकवणारा महानुभाव पंथ. अन्यपंथीय लोक देवदेवताची भक्ती करतात आणि ते त्यांना परमेश्वर मानतात, महानुभाव पंथ मानत नाही. म्हणून महानुभाव पंथातले लोक आपल्यापेक्षा इतर लोकांपेक्षा वेगळे वाटतात आणि त्यामुळे काय होतं, इतराचा गैरसमज होतो, इतर लोकांचा गैरसमज होतो. महानुभाव पंथीय अनुयावर होणारा परिणाम काय परिणाम होतो, महानुभाव पंथाच्या अज्ञानामुळे अन्य पंथाचे लोक महानुभाव पंथापासून दूर राहतात. नको रे यांच्या नादी लागायचे, यांचं सर्व काय वेगळं आहे. महानुभाव पंथाचं अज्ञानत्व त्यांना आहे, त्यामुळे अन्य पंथाचे लोक म्हणतात नाही नाही या महानुभाव पंथ आपल्यातून वेगळा आहे, असे दुराग्रह करतात. असा दुराग्रह होतो. समाजामध्ये अन्य पंथाची संख्या जास्त आहे, जास्त अन्य संप्रदायाची आहे. त्याच्यामुळे आपल्या महानुभाव पंथीय अनुयांना पंथाचं ज्ञान पुरेसं नसल्यामुळं, आपल्या अनुयांना पंथाचं ज्ञान पुरेसं नसल्यामुळे ते समाजात वावरतात ज्यांना पुरेसं ज्ञान नाही आहे. महानुभाव पंथाचे पण पुरेसं ज्ञान नाही. मग ते काय करतात की संकुचित भावनेने वागतात. ते काय करतात, कुठं बाहेर गेले की महानुभाव पंथ ते आम्ही आहे असं सांगत नाही. महानुभाव पंथाचे आम्ही आहे असं कारण अपुरं ज्ञान आहे. अपुरं ज्ञान असल्यामुळे महानुभाव पंथाचं तो काही सांगत नाही की मी महानुभाव पंथाचा आहे. आणि अन्य पंथाची संख्या जास्त आहे, सप्ताह आहे, जावंच लागतं जेवायला. सरळ सरळ विकल्पाचा दोष आहे. कोणीही जेवतो, सरळ सरळ विकल्पाचा दोष आहे. कारण परमेश्वराची भक्ती करतो आहे, परंतु त्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळं, हा याचं ज्ञान अपुरं असल्यामुळं हा तिथं जातो. दुसरं कारण काहीच नाही. त्याच्यामुळे याची बुद्धी मलिन होते, होईन पुढं ते काय का कशामुळं असं होतं. म्हणून ते म्हणतात ते काय संकुचित भावनेने वागतात आणि आपल्या पंथीय आचारास
लोक हसतील, टिंगल करतील, म्हणून या भीतीने अविधी आचरतात. टिंगल करतील, हसतील, अरे हा काय मानवा पंथाचा, हा काय पाहून काढला, असं हसतील, टिंगल करतील, म्हणून त्यांच्यासारखं वागतात. नुकसान कोणाचं झालं? मानव पंथाचा उद्देश आहे. मग हा अनुयायी आहे का? आपण ठरवायचं. हा मानवा पंथाचा अनुयायी आहे का हे आपण ठरवायचं. असं हे ग्रंथावाल्यांनी सुंदर असं विलेचन केलेलं आहे की त्यांनी त्या भीतीने ते आचरतात. उदाहरणार्थ, मार्गामध्ये गेले हेच लोक की भिक्षुकाला श्रद्धेने मोकळ्या मनाने दंडोत करतात. त्यांना माहित आहे सर्व मानभावच आहे आता, म्हणून वाकून वकून दंडोत करतील. त्या भिक्षुकाला त्या मार्गामध्ये दंडोत करते. पण कदाचित तोच भिक्षुक बस स्टँडवर भेटला, तोच महंत बस स्टँडवर भेटला, तोच महंत अन्य संप्रदायाचे लोक उभे आहेत त्याच्यामध्ये उभे आहेत, तो भेटला, ते दंडोत करणार नाही. दंडोत करण्यास संकोच करतात. एखादा भिक्षुक भेटला तर त्याला दंड, माझं मार्गात गेलेलं त्याला माहित आहे की इथं आपली प्रतिष्ठा काही जाणार नाही. पण प्रतिष्ठेचा भाग अन्य लोकांच्या नादी लागून जर केला तर तोही धर्मापासून नसतो. विधी आहे म्हणून तो मानव बनतात. त्यात दंडोत करण्यास संकोच करतो. प्रथम हळूहळू तिकडं तिकडं पाहतो, इकडे तिकडे पाहतो, कोणी आहे का, कोणी आहे का. मग म्हणजे सांगायचं तात्पर्य ईश्वर धर्माचा अभिमान नाही आहे मानवा पंथाचा उद्देशी, पण ईश्वर धर्माचा अभिमान नाही. तर हा अनुयायी का? तर आपल्या प्रतिष्ठा काही सोबत येणार नाही. सर्व तपंती राज्य राज्यांची नरक असं देवानी सांगितलेलं आहे. तुम्ही आज राजकारणात आहे, उद्या नरकाला जाता. आमच्या महादायसांनी सांगितलेलं आहे, आज चांगले कपडे घालताय, वाहत आहे, उद्या जाती निर्याच्या नाहीमध्ये तुम्हाला जावं लागणार आहे. म्हणून ते म्हणतात की इतराचा गैरसमज असा मानवावर अन्याय. कारण हेच मानवा पंथाचे असून मानवा पंथाचा प्रचार करत नाही म्हणून अन्य लोकांवर त्याचा परिणाम झाला. त्यांची चुकी नाही, चुकी कोणाची आहे? मग याच्यामध्ये 2-4 लोक करतात ना, मग त्यांच्यावर संकट आणतात. ते त्यांना तर चालतं आणि तुम्हाला का चालत? हे मी नाही सांगत आहे, हा ग्रंथ जो ग्रहस्थाचा आचार मग याच्यात सविस्तर दिलेला आहे. त्यांना चालतं तुम्हाला का चालत नाही, त्याच्यामुळे जो धर्म उपदेशी आहे चांगला रूप त्याचं मरण होत नाही. सांगायचं या एखाद्या गोष्टीने बिघडेल असं काही नातं तिथंच राहणार आहे. दुःखात सहभागी व्हा, परंतु जिथं विकल्पाचा आला, आपण ज्या देवतेची भक्तीच करत नाही, ज्या मानतो देवतेला मानतो पण भक्ती करत नाही, पूजा करत नाही, त्या देवतेचं कधीच कोणतंच जर खाल्लं तर काय परिणाम होईल पुढे येईल. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारचं हळूहळू तिकडं पटकन निघत. देवी देवताच्या धार्मिक प्रसंगी, देवी देवताचा काही कार्यक्रम राहतो, धार्मिक राहतं, त्यावेळेस मित्रमंडळी जी सोबत आहे ते नाराज होऊ नये. याला फक्त एकच आहे, आपल्याला मत भेटले पाहिजे, काही नको भेटले, आपल्याला मत भेटले पाहिजे आणि मताच्या दृष्टीने बाकीचे नाराज व्हायला नको म्हणून हा काही कर. मित्रमंडळी सोबत नाराज होऊ नये म्हणून मंदिरात बी जातो. अन्य राहटीचा कोण आहे? हा उपदेशी आहे. मंदिरात जातो, इतर लोकांनी टिंगल करू नये म्हणून प्रसादही भक्षण करतो. किती वाईट परिस्थिती आहे. आणि परत वरून कोण आता म्हणतो इकडे मानवा आला की इकडे पौद्याला आला की दाखवतो, हा आम्ही आहे, खूप मोठे आहे. नाही हो, तुम्ही कोणीच मोठे. तुम्ही जर देवता विधी आचरत असला तर परमेश्वर तुमच्यावर नाराज आहे. परमेश्वराचं आचरण इथे कितीही केलं तर झिरो आहे. तुम्ही मानवा पंथाचे राहून आपल्या मानवा पंथाचा झेंडा मिरवा आणि स्वाभिमानाने सांगा की आम्ही मानवा पंथाचे आया. काही कोण काय करणार? 1-2दा पण एकदा सवय लागली की त्यांना कळून जाईल की हे मानवा पंथाचं तत्व वेगळं आहे. आपलं जो तो ज्या धर्मात वागतो त्या प्रत्येक धर्माचा रस्ता काय आहे? वेगळा आहे. प्रत्येकाचा इष्ट वेगळा आहे, प्रत्येकाचा रस्ता वेगळा आहे. तुमचंही कर्म वेगळं आहे, त्याचंही कर्म वेगळं आहे. जाणाराचा रस्ता अलग अलग आहे. त्याच्यामुळे आपण काय विचार करायचा? म्हणून ते म्हणतात की लोकांनी टिंगल करू नये
म्हणून प्रसाद भक्षण करतो. नातेवाईकाकडे जातो, नाही पाहुण्याकडे. नातेवाईक, याई बुवा, जावाई बुवा, अन्य राठीत आहे, मग त्या नातेवाईकाकडे मान राखावा. नातेवाईक मान देतात म्हणून अविधीचं आचरण करतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य, गृहस्थाचा आचार धर्म जो आहे तो कसा बिघडत चाललेला आहे. काय शंका आहे? शंका असली ती विचारू द्या. शंका आहे का काय? चुकीचं आहे का बरोबर आहे? तोंडापुरतं म्हणताय? हे मी नाही सांगत आहे. हा ग्रस्ताचा आचार धर्म म्हणून असलेला हा पुस्तक आहे. नातेवाईकाचा मान राखावा जावा म्हणून अविधीचं आचरण करतो. अर्थात सर्वच उपदेशी असे अयोग्य आचरण करतात असे नाही. सर्वच करतात असे नाही. ज्याला धर्माचा अभिमान आहे तो करत नाही. माझ्या माहितीने तरी नागपूर भागामध्ये जे वासनिक वर्ग आहे त्यांचा खूप मोठा राजकीय लोक आहेत, पण आदर्श घेण्यासारखा आहे. ते मानवा पंथाला कधीही बाटू देत नाही. मानवा पंथा अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जातील, प्रसाद घेणार नाही. अनेक ठिकाणी हजर राहणार नाही असं नाही, हजर राहिला एक नंबर, पण तिथलं अन्न ग्रहण करणार. तो वासनिक आहे, त्याला जाणीव आहे. म्हणून म्हणतात सर्वच उपदेश असं करतात असं नाही. असे अयोग्य आचरण करणारे सर्वच आहे असे पण नाही. जे लोक काटेकोरपणाने आचरण करतात त्यांना कार्यालय यात वरिष्ठाचा, नातेवाईकाचा, मित्रमंडळीचा रोष ओढून घ्यावा लागतो. सुरुवातीला रोष ओढून घ्यावा लागतो आणि एकदा सवय झाली की तेच लोक म्हणतात नाही, यांचा हा धर्म वेगळा आहे, आपला हा धर्म वेगळा आहे. सुरुवातीला फक्त थोडंसं वाईट वाटतं आणि एकदा ती सवय झाली की परत त्यांना वाटत नाही. अनेक प्रकारचे असे उदाहरणं विदर्भामध्ये खूप मिळतात किंवा मुंबईला जे अनेक प्रकारचे मंडळ आहेत त्या मंडळांचा जर आदर्श घेतला तर ते खूप धार्मिक आहेत आणि नोकरीवाले आहेत, व्यापारी आहेत, परंतु ते आपले उपदेशीचं धर्म त्या ठिकाणी जागेवर ठेवतात. आपण का ठेवू नये? म्हणून ते म्हणतात की अशा माध्यमातून रोष जरी ओढवला तर मानवा पंथाचा, ईश्वराचा रोष ओढवलेला चालेल आपल्याला, पण जीवाचा रोष ओढवलेला जातं. हे केल्यानंतर समजून घ्या, आज नातेवाईक खुश झाले, मित्रमंडळी खुश झाली, पण साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जो आहे तो तुमच्याकडून काय याला दुखवला गेला. त्याला तुम्ही प्रसन्न करू शकणार? तुम्ही महानुभाव पंथाचे वासनिक राहणार नाही. महानुभाव पंथाच्या अनुयायाची जबाबदारी काय आहे? महानुभाव पंथाचा आहे त्या अनुयायाची जबाबदारी काय आहे? समाजामध्ये महानुभाव पंथाबद्दल खूपच गैरसमज आहे, खूपच गैरसमज आहे. का गैरसमज आहे? तर प्रमुख कारण म्हणजे पंथाबद्दलचे सामाजिक अज्ञान व उपदेशी. अज्ञान लोक आहे, उपदेशी लोक आहे, हे नामधारक पंथाबद्दल अपुरे ज्ञानवंत आहे. त्याच्यासाठी जो वासनिक आहे त्याला ज्ञान पाहिजे. गैरसमज का लोकांपर्यंत फैलल्या गेलेले आहे? तर हा जो उपदेशी आहे, हा जो नामधारक आहे, याला जो पुरं ज्ञान आहे, यालाच काही ज्ञान नाही, तर पुढच्याला काय सांगेल? पुढच्याला सांगू शकत नाही. त्याच्यापेक्षा तू म्हणतो ते सही. म्हणून महानुभाव पंथाची जबाबदारी वासनिकावर आहे. स्थानप्रसाद भिक्षुक वासनिक, तिन्ही साधनाला सांभाळणारा वासनिक आहे आणि त्याचा हा आचार धर्म आहे. यासाठी उपदेशी व्यक्तीने काय करायला पाहिजे? उपदेश व्यक्तीने काय करायला पाहिजे? उपदेश घेतला नंतर पंथाचं प्राथमिक ज्ञान घेणं गरजेचं आहे. ज्यांनी उपदेश घेतला त्यांनी पहिले पंथाचं कसं विधी आचरावं हे 101% ज्ञान घेणं गरजेचं आहे. तर तो उपदेशी. कान फुकून घ्या आणि मोकळे व्हा असं नाही. तुम्ही पंथाचे अनुयायी जबाबदार आहे. तुम्ही पंथाचं एक स्थान आहे, साधन आहेत आणि तुम्ही जर असं केलं, यासाठी उपदेशी व्यक्तीने उपदेश घेतल्यानंतर
पहिले प्राथमिक ज्ञान घेणं. विशेष का करावा, दंडोत का घालावा, आपला स्वामी कसा आहे, आपण पंथाचा अभिमान कसा घ्यावा, आपण गुरुचा अभिमान कसा घ्यावा, आपण गुरुबद्दल काय बोलू नये, गुरुवर का विपरीत होऊ नये, हे सर्व ज्ञान घेणं सुरुवातीला वासनिकाचं काम आहे, उपदेशाचं काम आहे. किमान पक्षी जे आचरण करतात त्यांचं योग्य समर्थन करता आलं पाहिजे. कमीत कमी जे योग्य आचरण करतायत आहे, चांगले वासनिक आहे, चांगले उपदेशी आहे, त्याचं तरी समर्थन तुम्हाला करता आलं पाहिजे. वा, मी काही करू शकत नाही पण ते चांगले धार्मिक आहे. काही लोकांचा असं समज आहे, हा उठले की हे 5 जणच मंदिरात जातात, तू बी ये, तुला नाही म्हणतात. म्हणजे ते जातात त्यांनाही खेळ लावायचे, जे जातात त्यांनाही खेळ लावायचे. असं करायचं नाही. आपण करत नाही तर दुसऱ्याच्या कार्यात अडथळा आणू नका. म्हणून ते म्हणतात कमीत कमी योग्य समर्थन तरी करता आलं पाहिजे की नाही ते महानुभाव पंथाचे आहेत, हो आम्ही करू शकत नाही पण माझ्यापेक्षा ते चांगले करतात, अशी स्तुती आपण करायला पाहिजे त्या लोकांची. आपण महानुभाव पंथाचे उपदेश त्या कमीत कमी त्या उपदेश घेण्याचा उपयोग होईल, नाही तर उपयोग होणार नाही. अथवा अरे काय आहे तिथं महानुभाव पंथात जायचं आणि तिथं भूतच घुमतात. मग आमचे उपदेश लोक म्हणतात काय आहे तिकडे भूतच घुमतात, असं करतात तसं करतात. महानुभाव पंथ काय आहे रे, काही हे नाही. मग तो काय म्हणतो, अरे काय करणे आपल्याला, पीछे से आई आगे धकाई. अरे आपल्याला काय हे नाही, मागून आलं ना, काही आणायचं, कृष्णार्पण म्हणायचं, खाऊन घ्यायचं. पीछे से आई, मागचे बी असंच करत आले, मग आपण करायला काय हरकत आहे. पीछे से आई आगे धकाई, अशी अवस्था जर तुमची उपदेशी माणसाची पंथाबद्दल असेल तर बाकीच्यांचा गैरसमज का होणार नाही. तुम्ही मानव पंथाचे अनुयायी आहे, जबाबदार आहे, तर तुमच्यावर हा प्रसंग आला तर तुम्हाला गैरसमज, आपणच जबाबदार आहेत. आपल्याला उत्तर त्याचं देता येत नाही. उत्तर देता येत नाही म्हणजे आपण कधी विचारलंच नाही कशासोबत काय खावं, नाम तरी येतं का नाही माहित नाही. उपदेशी आहे म्हणून ते म्हणतात गैरसमजात आपणच जबाबदार आहे. लोकांचा गैरसमज करण्यामध्ये आपण वासनिक जबाबदार झालो म्हणजे आपण तर अनिष्टाला गेलो, आणि ते जे त्यांच्या अंतःकरणात गैरसमज झाला तेही अनिष्ट आपल्याला लागलं, डबल अनिष्ट झालं. म्हणून ते म्हणतात नामधारक आहे, कमीत कमी नामधारक. इथं बोधवंतन वेदवंतन ज्ञानियाचा या पुस्तकात विषयच नाही, फक्त नामधारक आणि उपदेशी दोघाचा. नामधारक जो आहे ज्याने नामच फक्त धारण केलेले आहे त्याला म्हणतात नामधारक. असा जो आहे त्याने उपदेश घेतल्यानंतर, कमीत कमी कान फुकल्यानंतर, उपदेश घेतल्यानंतर दैवराटीची प्राथमिक बाळकडू मिळालं, घेतलंच पाहिजे. कान फुकले, दैवराटीमध्ये आला तर सुरुवातीचे बाळकडू जे असतात ते तर मिळालेच पाहिजे. कारण पंथाच्या ज्ञानाबाबत ज्याला झालं त्याला झालं, ज्याला नाही झालं जिसको मिली उसने छुपाई. ज्याला मिळाली तो दाखवून ठेवतो, पण ज्याला काहीच मिळालं नाही त्याने तेवढं तरी करायला पाहिजे. आपल्या गुरुजवळ जाऊन विचारायला पाहिजे, माझे कान तर फुकले तुम्ही, किंवा गुरुनी त्याला विचारला पाहिजे तुला नाम येतं का, तू काय करतो, दररोज देवपूजा करतो का, देवपूजा करत असताना काय म्हणतो. यामुळे ज्ञान उपदेशी त्यांच्याकडून काढावे लागेल. आजच्या धकाधकीच्या विज्ञान युगात, आज धकाधकीचं विज्ञान युग आहे आणि आपला प्रपंच सांभाळून वेळ काढणं, प्रपंच सांभाळायचा आहे, वेळ काढायचा, अधिकरणाजवळ जायचा आहे, शास्त्र अभ्यास करायचा आहे, हा नामधारकाला वेळ नसतो. त्याला काही गरजच नाही, त्याला वेळ नाही. परंतु कमीत कमी उपदेश घेतल्यानंतर, कशासाठी उपदेश घेतला याची तरी, देवपूजाच करतो आपण, सकाळी येतो, सकाळी जेवून देवपूजा करतो असं कोणत्या शास्त्रात लिहिलेलं आहे. फक्त सकाळीच देवपूजा करावी, देवाने तर 3 टाइम सांगितलेले आहे.
वासनिकालाही 3 टाइम सांगितली आहे, सकाळ दुपार संध्याकाळ. पण हा एकदा सकाळी आला की जाय, दंडोत समोर असला तर केला, नाही केला नसला तर चाललं वापस. असं जर आहे तर आपण उपदेशी मानवा पंथाचे आहे, शास्त्राभ्यास करू शकलो नाही, हा नामधारक याला वेळ मिळत नाही, पण कमीत कमी देवाचं भक्ती कशी करावी, देवाचं नाम कसं घ्यावा, संकल्प कसं चढावा, विशेष नमस्कार करताना काय म्हणावं, दंडोत घालताना काय म्हणावं, उपार दाखवताना काय म्हणावं, एवढी तर माहिती पाहिजे. ही तरी आहे का आपल्याला? एखादी आरती येते, आता पवत्याला आरती येतील, फक्त लोक टाळ्या वाजवतात, कोणाला आरती येत नाही. एवढं आयुष्य गेलं पण पवत्याची एक आरती आपल्याकडून पाठ झाली. असा जर उपदेश असला मानवा पंथाचा, तर अनुयायी तो मानवा पंथाचा जबाबदार व्यक्ती आहे का, मानवा पंथाचा जबाबदार तो आहे का, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. असं एक पुस्तक सांग. कमीत कमी एखादी आरती तर पाठ पाहिजे. आरती मेरे प्रभू मेरे तन मन धन की काही छोटीशी आरती तर माहित पाहिजे, नाही काही. म्हणून ते म्हणतात की शास्त्र अभ्यास नाही केला, नामधारकाला वेळ मिळत नाही, पण तेवढं तरी कदाचित ते नाही ते एखाद्या ज्याने उपदेश दिला, त्या उपदेश देणारा जो भिक्षुक आहे त्यांनी त्याच्या घरी जाऊन त्याला विचारायला पाहिजे, तुला नाम तरी येतं का. जो गुरु आहे ज्याच्याकडून उपदेश घेतला त्यांनी विचारायला ते पाहिजे, तुला नाम येतं का. कारण लहान बालक असतं आणि त्या लहान बालकाला कुपोषण होऊ नये. कुपोषण समजते ना, आता खूप प्रकार आहेत. ते कुपोषण होऊ नये म्हणून त्याला दूध पाजलं जातं आणि दूध पाजल्यानंतर त्याला ताकद येते, तो धडपुष्ट होतो. त्याप्रमाणे हा वासनिक आहे, हा कुपोषित आहे. हा वासनिक आहे, हा कुपोषित आहे. याला कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही आणि याला दुधासारखं ते मानवा पंथाचं तत्वज्ञान त्याच्या अंतकरणात गेलं पाहिजे, तेव्हा तो बालकासारखं त्याचं कुपोषण निघून जाईल. प्रत्येक दिवशी नामधारकाने प्राथमिक ज्ञान घेणं आवश्यक आहे. प्रत्येक नामधारकाने प्राथमिक ज्ञान, तुम्ही जीव देवता प्रपंच लक्षणस्थळ विचारस्थळ आचारस्थळ, आचार माळका विचार माळका लक्षणबंध विचारबंध हे करू नका. पण जो उपदेशी नामधारक आहे त्यांनी कमीत कमी पंथाचं प्राथमिक ज्ञान घेणं अत्यंत गरजेचं आहे. हाच उपदेशी या मानवा पंथाचा अनुयायी जबाबदार आहे. हाच त्या मानवा पंथाला शेवटपर्यंत नेऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त फक्त नावाला जे उपदेशी आहे ते काही कामाचे, काही तो मानवा पंथाचा अनुयायी सुद्धा नाही, असे एक पुस्तक सांग. आणि याला कारण या पंथाच्या ज्ञानाच्या अभावी जे प्राथमिक कुपोषण आहे ते जर आपल्याला थांबायचं असेल तर पंथीय भिक्षुक साधू संत यांच्या सहाय्यतेची गरज आहे. पण ते त्यांना गरज असली तर भिक्षुक साधू संत यांच्याजवळ जाऊन तो कुपोषितपणा आपला दूर होईल. त्यांना आदरपूर्वक दंडवत करावं लागेल. विधी सुद्धा करत असताना काय करावं लागेल, आदरपूर्वक दंडवत करावं लागेल. आदरपूर्वक विनंती करावं लागेल. प्रत्येक गोष्ट विनंती करूनच लागत असते. कोणतीही गोष्ट विनंती करावंच. आता आपल्या इथं ही परंपराच नाही, मला वाटतं पहिल्यापासून. पवत्याची तारीख ठरवून टाकली, पवता आहे, पण नुसतं पवता आहे जमत नाही. सर्व मिळून त्यांना आदराने काय करावं लागतं, मार्गात जाताना, मार्गात जेव्हा पवत असतं तेव्हा सर्व लोक त्यांना काय करतात माहित आहे कोणाला, इथं आले आहे मार्ग, एकदा बी नाही आले, किंवा जाता मार्गात पवत्याला पहिले दंडवत घालावं लागतं.
सर्वांनी कारण तुमचा गुरु आहे, त्या गुरुस्थानी तुम्ही जे तारीख ठरवतात तर सर्व नुसते तारीख बोंबलतात चालले जातात. काय फायदा आहे? नाही, असं नाही. अरे सर्व हे एक अनुतापाची विधी आहे, हा उपदेशाचा सामाजिक विधी आहे, हा सुद्धा आपल्याला कळत नाही. आपण मानव पंथाचे उद्देशी वर्ग आहात का हे आपण समजायचं आहे. साधू संतांच्या साह्याची गरज आहे. कुपोषण आम्ही तर तयार आहे की तुम्ही कमीत कमी माहिती तरी घ्या. हे म्हणतात साधू संतांचं त्यांच्याकडे जा, त्यांना आदरपूर्वक दंडोत घाला. आम्ही तर दंडोत बी नका घालू, फक्त ऐकायला अशा माध्यमातून आपल्याला बोलतो. जेव्हा विद्यार्थी शाळेत येत, उदाहरण दिलं त्यांनी, जेव्हा विद्यार्थी शाळेत येत नसतो तो कधी कधी तर शाळेतलाच विद्यार्थ्याकडे जावं लागतं. विद्यार्थी शाळेत येत नाही, मग विद्यार्थी शाळेतली संख्या कमी होते, म्हणून मास्तर लोक काय करतात, विद्यार्थ्याकडे जातात. कारण त्यांचा पगार बंद, काही संख्या नसली तर काय होते, शाळा निघून जाते. म्हणून शाळेलाच विद्यार्थ्याकडे जावं लागतं. तसं आमच्या स्वामी चक्र यांचा सिद्धांत जो आहे, पूर्वार्ध जो आहे, तो तुम्ही शोध घ्यायला पाहिजे आणि तो विधी करून घेतला पाहिजे. ती विधी तरी तुम्हाला माहित पाहिजे, ती पात्रता, पौत व्हायची पात्रता माहित पाहिजे. पौत वाहतो लाईन, ते सुरुवात केली म्हणून. पूर्वी पौत्याची पद्धत अशी होती, एकमेकाला एकमेक आदळत आणि ते पौते सर्व गुता करून त्या विशेषावर येत होते. ती परंपरा मोडली. आता काय आहे, आता फक्त काय पळते त्यांना, एकदा पौते झालं की वेळा कधी ठेवून हा नारळ बाजूला करतो, तो नारळ बाजूला करतो. कशाला करतात? लाईनच जर वेळ ठेवले तर परमेश्वराचा विधी किती सुंदर होईल. परमेश्वर बीडला पौते स्वीकार केलेला, विधीपूर्वक तर करा. विडे सुद्धा इतक्या घाईने एक एकूण ठेवतो, एक एकूण ठेवतो. ती पद्धत सुद्धा आपण मोडायला पाहिजे. अर्धा तास उशीर होईल घरी, याच्या पलीकडे काय होणार आहे? 4 मासामध्ये पर्व काळ पौत्याचा. वासनिक आहे तुम्ही, हे वासनिकाची माहिती पाहिजे. हा पात्रता पाहिजे तुमची.